महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साचा समुद्रावर पोहोचवला, आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या त्रयींना वंदन अभिवादन. आणि आज आहे तारीख 16/7/2022 आणि वर्षावसाचा 4था दिवस आहे. तर आज आपण पाहणार आहोत प्रथम खंड भाग पहिला, त्यातील संघाशी संघर्ष. संघ म्हणजे कुठला संघ? काल होता ना, कुठला संघ? कुठल्या संघाशी काल सिद्धार्थांनी कुठल्या संघात प्रवेश केला होता? आता नव्या पिढीकडे आहे आपलं सगळं, नव्या पिढीकडे. शाक्य संघात. शाक्य संघात. तर आता आपण सुरू करणार आहोत आजचं वाचन. सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यानंतर 8 वर्ष लोटली. संघाचा तो एकनिष्ठ बाणेदार असा सभासद होता. स्वतःच्या खाजगी कामात तो जेवढे लक्ष देत असे तेवढेच लक्ष तो संघाच्या कार्यात घालीत असे. संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श असे होते, त्यामुळे तो सर्वांना प्रिय झाला होता. तो संघाचा सभासद झाल्यापासून 8व्या वर्षी एक अशी घटना घडली की जी शुद्धोधनाच्या कुटुंबाबाबतीत एक दुर्घटना, सिद्धार्थ जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली. या दुःखांतिकेला प्रारंभ असा झाला. शाक्यांच्या राज्याला सीमेला लागून कोलियांचे राज्य होते. रोहिणी नदीमध्ये ही दोन्ही राज्ये विभागली गेली होती. रोहिणी नदीमुळे. रोहिणी नदीचे पाणी शाक्य आणि कोलीय हे आपल्या आपल्या शेतीकरता वापरत होते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी आणि किती घ्यावे याबद्दल प्रत्येक हंगामात त्याचा वाद होत असे. या वादाची परिणिती भांडणात आणि काही प्रसंगी मारामारीत होत असे. सिद्धार्थाच्या वयाच्या 28 वर्षाचा झाला त्या वर्षी शाक्यांच्या आणि कोलियांच्या सेवकात नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला. दोन्ही बाजूच्या लोकांना दुखापती झाल्या. जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य आणि कोलिय यांना मिळाली तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा निकाली काढावा असे त्यांना वाटले. म्हणून शाक्यांच्या सेनापतीने कोलियाशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन बोलवले होते. या संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला, आपल्या लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे. अशा प्रकारच्या आक्रमणाची कृत्ये यापूर्वीही अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहे. आम्ही ती आजपर्यंत सहन केली, पण यापुढे चालू देणे शक्य नाही. हे थांबलेच पाहिजे. हे थांबवण्याचा एकच मार्ग म्हणजे कोलियांविरुद्ध युद्ध पुकारणे होय. कोलियाविरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा ठराव मी मांडतो. ज्याला याचा विरोध असेल त्यांनी विरोध करावा. ही आपण जसे संसद समजतो ना, संसदेत मग जसं विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष असतो, हे माहिती आहे ना आता तुम्हाला सगळ्यांना. तुम्हाला तर नसेल माहिती, पण तुला माहिती असेल, त्याला माहिती असेल, तुला माहिती पाहिजे, तुलाही माहिती पाहिजे, तुला पण माहिती असेल, तुला पण माहिती आहे. गुड गुड गुड. तर तिथे सगळ्यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये काय सांगण्यात आलं की आपण कोलियांविरुद्ध युद्ध करावं का? कोणी प्रश्न मांडला? सेनापतींनी. आणि ज्याचं कोणाचं उत्तर नाही असेल त्यांनी उठून उभं राहावं, म्हणजे आपल्याला त्याच्यावरती विचार करता येईल. सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला, या ठरावाला माझा विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातील. जो दुसऱ्यांची हत्या करतो त्याची हत्या करणारा दुसरा कोणीतरी भेटतोच. जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतोच. जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा कोणीतरी येतोच. आता मराठीमध्ये तुम्ही म्हणे ऐकलेले असतील ना, की ठकास महाठक, गुरुला महागुरु. अशा पद्धतीनं सिद्धार्थाने काय सांगितलेलं आहे की तुम्ही एक युद्ध केलं तर त्यामुळे काय होईल की तुमच्या दुसऱ्या युद्धाची बीज पेरली जातील. आता काही लहान पोरं आहेत, परंतु काही मधल्या वयातली पोरं आहेत, मुलं आहेत, त्यांना माहिती असेल की पहिलं महायुद्ध झालं म्हणूनच दुसरं महायुद्ध झालं. हे आपल्या
1900 नंतरच्या इतिहासामध्ये आहे. म्हणून तथागतांची आजही काय म्हणतात त्याला प्रवचनं प्रभावी का राहतात? कारण तथागतांनी त्या काळी जे सांगितलेलं आहे ते आजही चालू आहे. ते आजही लोकांच्या भल्यासाठीच काम करत आहे. म्हणून तथागतांनी काय सांगितलं की तुम्ही आज एकाला जिंकलात तर उद्या तुम्हाला जिंकण्यासाठी दुसरा कोणीतरी येईल. आज तुम्ही एकाशी युद्ध केलं तर दुसरा कोणीतरी तुमच्याशी युद्ध करायला येईल. अशा पद्धतीने त्यांनी शाक्य आणि कोली यांच्या युद्धाला विरोध केला. काय केला? सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला, संघाने कोलियाविरुद्ध युद्धाची घोषणा करण्यात घाई करू नये असे मला वाटते. प्रथम दोष कोणाचा आहे याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे. आपल्या लोकांनी आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो. हे जर खरे असेल तर आपण सुद्धा निर्दोष नाहीत हे सत्य स्वीकारावे लागेल. म्हणजे भांडणाला आरेला कार्य उत्तर देणारा कोणतरी आपल्याकडून गेला असेल म्हणून ते भांडण वाढलेलं आहे. जर त्यांनी प्रेमाने सामोपचाराने घेतलं असतं तर वेगळी गोष्ट राहिली असती. अशा अर्थाने त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून सिद्धार्थ काय म्हणतात की आपण पण निर्दोष नाही आहे, आपण पण त्या युद्धाला कारणीभूत आहोत असं सिद्धार्थांचं म्हणणं पडलं. अजून ते तथागत झालेले नाही आहेत. ज्यावेळेस बुद्धत्व प्राप्त होतं त्यावेळेसच तथागत होतो माणूस, आहे ना? हां. सेनापतीने उत्तर दिले, होय, आपल्या लोकांनी अतिक्रमण केले. तथापि हे विसरता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची पाळी आपलीच होती. सिद्धार्थ गौतम म्हणाला, यावरून स्पष्ट होते की आपण दोषापासून मुक्त नाहीत. मी असे सुचवतो की आपल्यातली 2 माणसे निवडावी, कोलियांची 2 माणसे निवडाव्यास सांगावी आणि या चौघांनी मिळून 5वा मनुष्य निवडून ह्या 5 जणांची एक कमिटी करून किंवा 5 जणांचा एक लवाद करून आपण हे भांडण मिटवू शकतो. सिद्धार्थ गौतमच्या सूचनेला अनुमोदनही मिळाले, परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला. सेनापतीचं काय कार्य असतं? लढण्याचं कार्य असतं. आणि सिद्धार्थाचं म्हणणं काय होतं की लढणं आत्ता आपण टाळू शकलो पाहिजे अशा अर्थाने सिद्धार्थाने सांगितलेलं आहे. माझी खात्री आहे की कोलियांचा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही. त्यामुळे मूळ ठराव आणि त्यावर सुचवलेली दुरुस्ती मतास टाकली जावी. सिद्धार्थाने सुचवलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली आणि ती बहुसंख्येने मताधिक्यांनी अमान्य झाल्याचे जाहीर केले. म्हणजे सिद्धार्थाने काय सांगितलं होतं की आपण युद्ध करू नये. आणि मग ते सगळ्यांसमोर सांगितलं की हे बघा, हे असं आहे, तुला काय वाटतं, युद्ध करू का नको? तर सिद्धार्थांचं काय म्हणणं होतं, नको. परंतु नको आले 4च लोक निघाले आणि हो आले 40 लोक निघाले. मग कोण जिंकलं? हो आले जिंकले. बरोबर. सेनापतीने त्यानंतर आपला प्रस्ताव मतास टाकला. या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला आणि तो म्हणाला, हा प्रस्ताव मला मान्य नाही. अशी मी आणि तसेच संघालाही मी विनंती करतो की शाक्य आणि कोली यांचा निकटचा संबंध आहे. त्यांनी परस्पराचा नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही. म्हणजे शाक्य आणि कोलीय जरी एका नदीमुळं वेगवेगळे झाले असले तरी इकडच्या मुली तिकडं नांदायला गेलेले आहेत किंवा तिकडचे जावई इकडं आलेले आहेत. अशा प्रकारे त्यांचे एकमेकांशी नातेसंबंध झालेले आहेत. त्यामुळं एकमेकांच्या विरुद्ध उभं राहणं चांगली गोष्ट नाही असं सिद्धार्थाने सांगितलंय. सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले. त्यांनी जोर देऊन सांगितले, क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेद करू शकत नाहीत. आपल्या राज्याकरता त्यांनी आपल्या सख्या भावाशी देखील लढले पाहिजे. आता मी ठरवलेलं आहे की आपला धम्म किती चांगला आहे हे सांगायचं आहे फक्त. आणि त्यामुळं दुसऱ्या कोणाच्याही गोष्टींवरती टीका करायची नाही असं मी ठरवलेलं आहे. म्हणून एका भावाने दुसऱ्या भावाबरोबर युद्ध करावं याच्यावरती आपल्याकडं मोठं प्रकरण आहे. तरी पण आपण त्या प्रकरणावरती कुठलंही भाष्य करणार नाही. तर आपण काय करणार आहोत, आपण बुद्ध धम्मामध्ये काय सांगितलं त्यालाच बांधील राहणार आहोत. कारण ही प्रवचनं मी ऑनलाईन करणार आहे आणि विनाकारण मग कोणाच्या तरी भावना दुखवल्या तर माझ्या भावना खूप दुखवल्या जातील, मला खूप त्रास होईल. त्यामुळे मी बाकीच्या
धर्माच्या गोष्टींना इथे ओवापोह करणार नाही किंवा मांडणार नाही, परंतु इथे सिद्धार्थाने काय सांगितलेलं आहे, सेनापतींनी काय सांगितलेलं आहे, आपल्या स्वतःच्या राज्यासाठी जर आपल्याला विरोध करणारा सख्खा भाऊ असेल तरीही त्याच्याबरोबर लढलं पाहिजे. म्हणजे सिद्धार्थाच्या मताच्या बरोबर नेमकं विरुद्ध सल्ला कोण देत आहे, सेनापती देत आहे. यज्ञयाग करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे, युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे, व्यापार करणे हा वैश्यांचा धर्म आहे, तर सेवा चाकरी करणे हा शूद्रांचा धर्म आहे. प्रत्येक वर्णास आपला धर्म पालन करण्यातच पुण्य आहे, हीच आपल्या शास्त्राची आज्ञा आहे. आता हाही प्रश्न मी लहान मुलांना आणखीन बळीच न घालता इथे सोडत आहे. सिद्धार्थाने उत्तर दिले, धर्म याचा अर्थ मी असा समजतो की वैराने वैर शमत नाही, वैरावर प्रेमानेच मात करता येते. काय काय सांगितलं, वैराने म्हणजे एक जण शत्रू असेल तर दुसरा शत्रू, त्याच्याशी आपण शत्रुकर्तृत्व करण्याऐवजी त्याच्याशी आपण मैत्री केली तर तो आपला मित्र होतो आणि त्याच्यामुळं शत्रुत्व संपतं. काय होतं, हां शाबास. तर अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला, मला या तत्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काही आवश्यकता नाही. मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे. यासंबंधी संघाचे काय म्हणणे आहे हा प्रस्ताव मतास टाकून याची खात्री करून घेऊ. त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला आणि फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले. म्हणजे काय बहुमत झालं की युद्ध करावं की नाही, तर युद्ध करावं म्हणून बहुमत झालं. काय बहुमत झालं पिंटू, ते काय नाव तुझं, बुट्टू, काय, तर युद्ध करावं म्हणून झालं. हां, सगळ्या मुलांनी पण लक्ष द्यायचं. म्हणून आता पुढचं प्रकरण 15, देश त्यागाची तयारी. दुसऱ्या दिवशी युद्धासाठी सैन्य उभारणी करण्यासंबंधी आपल्या योजनांचा संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शाक्य संघाची सलग दुसरी सभा बोलवली. संघाची सभा भरल्यानंतर कोलियांशी युद्ध करण्यासाठी 20 ते 25 वयाच्या प्रत्येक शाक्य पुरुषाने सैन्यात दाखल व्हावे अशी घोषणा करण्यास संघाने परवानगी द्यावी असा ठराव सेनापतींनी मांडला. संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यांनी युद्धाच्या घोषणा करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित होते, ज्यांनी त्याविरुद्ध मत दिले होते, अशा दोन्ही बाजूकडचे लोक आता सभेस उपस्थित होते. म्हणजे युद्ध हो म्हणणारे आणि युद्ध नाही म्हणणारे. ज्यांनी युद्ध पुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले त्यांना सेनापतीचा ठराव स्वीकारण्यास काही अडचण नव्हती. त्याच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविकच परिणाम होता. परंतु ज्या अल्पसंख्याकांनी त्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त केले होते त्यांच्या पुढे प्रश्न हा निर्माण झाला की आता बहुसंख्याकांपुढे नमावे की नमू नये. राजकारणावरती पण बोलता येणार नाही आपल्याला. त्यामुळे बहुसंख्या आणि अल्पमत या दोन्ही गोष्टी आपण समजून घेऊयात. तर्काने की कमी लोक असणाऱ्यांना नेहमी जास्त लोक असणाऱ्यांच्या बाजूकडं जावं लागतं किंवा त्यांना ओढलं जातं, जरी ते त्यांचे विरोधक असले तरी. अल्पमतवाल्यांनी निश्चय केला होता की बहुमतवाल्यांपुढे नमायचे नाही. याच कारणामुळे सभेस उपस्थित राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. दुर्दैवाने त्यापैकी कुणीही असे उघडपणे सांगण्याचे मनोधैर्य नव्हते. कदाचित त्यांना बहुमतवाल्यांचा विरोध करण्यापासून होणाऱ्या परिणामाची जाणीव असावी. इकडे 5 लोक आहेत आणि इकडे 50 लोक आहेत. मग ह्या 5 लोकांनी विरोध केला तर ही 50 लोक त्यांच्यावरती तुटून पडतील किंवा त्यांच्या काय आणखी त्यांच्या विरुद्ध कारवाई करतील. म्हणून ही 5 लोक युद्धाला नकार देणारी होती, तरीही ती गप्प बसून राहिली. तेव्हा सिद्धार्थाने पाहिले की आपणास पाठिंबा देणारे मौन धारण करून बसले आहेत. तेव्हा तो उभा राहिला आणि संघाला उद्देशून म्हटला, मित्रहो, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा. तुमच्या बाजूला बहुमत आहे, पण तुम्हाला खेदाने म्हणावेसे लागत आहे की सैन्य भरतीचा तुमच्या निर्णयाला मी विरोध करीन. मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही. मी युद्धात भाग घेणार नाही. बुद्ध काही एका रात्रीत तयार होत नाहीत. बुद्ध हे हळूहळू आपला मार्ग क्रमण करतात. पहिल्यांदा पाहिलं
की त्यांनी मित्रांना ध्यानधारणा शिकवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर पाहिलं की जो हंस आहे त्या जखमी हंसावरती उपचार करून कारुण्याचा परिचय करून दिला. आणि आता इथं सैन्याच्या विरुद्ध म्हणजे अख्ख्या संघाच्या विरुद्ध जाऊन त्यांनी युद्धाचा विरोध केलेला पाहायला भेटतोय. सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीने म्हटले, संघाचा सदस्य होताना तू घेतलेल्या शपथेची आठवण कर. तू त्यापैकी एका जरी शपथेचा भंग केला तरी तुला लोकनिंदेला तोंड द्यावं लागेल. लोकनिंदा म्हणजे काय, तर तुझ्या विरुद्ध लोक प्रचार करतील, तुझ्या विरुद्ध लोक बोलतील, तुला लोक अपमानास्पद बोलतील, अशा रीतीनं लोकनिंदेला तुला तोंड द्यावं लागेल. सिद्धार्थाने उत्तर दिले, होय, मी माझ्या तना मना धनाने शाक्यांचे हितरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. पण युद्ध हे शाक्यांच्या सुहिताचे नाही असे मला वाटत नाही. शाक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची पर्वा नाही. शाक्यांचे काही लोक ज्यावेळेस युद्ध झालं तर शाक्यांचे लोक पण मारणार आणि कोल्यांचे लोक पण मारणार. तर शाक्यांचे लोक मरत असताना मी तुमच्या बाजूने समर्थन करणार नाही. मला लोकांनी नावं ठेवली तरी हरकत नाही, अशा अर्थाने सिद्धार्थाने आपलं मत मांडलं. कोलियाबरोबर सतत तंडा करण्यात राहण्याच्या कारणावरून शाक्य हे कौशलाधिपतीच्या हातचे कसे खेळणे बनले आहे याची आठवण करून देऊन सिद्धार्थाने संघाला सावधगिरीचा इशारा दिला. हे समजणे कठीण नाही की कौशल राजाला हे युद्ध शाक्यांचे स्वातंत्र्य अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखीन एक सबळ कारण निर्माण करून देईल. आता हा राजकारणाचा भाग तुमच्या छोट्या पिढीला काही का समजणार नाही, परंतु आपण पुढे जाऊया. सेनापतीला राग आला आणि तो सिद्धार्थाला उद्देशून म्हणाला, तुझे हे भाषण कौशल्य तुझ्या उपयोगाला पडणार नाही. बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तू पालन केले पाहिजे. कदाचित तुला असे वाटेल की कौशल राजाच्या अनुज्ञे वाचून संघाची आज्ञा मोडणाऱ्याला देहांताची किंवा देहत्यागाची शिक्षा संघ देऊ शकत नाही. तर यापैकी कोणतीही एक शिक्षा तुला संघाने जर फरमावली तरी कौशल राजा त्यास अनुमती देणार नाही. पण लक्षात ठेव, तुला शासन करण्याचे संघाजवळ दुसरे पण मार्ग आहे. संघ तुझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल. संघ तुझ्या कुटुंबियांची जमीन जप्त करू शकेल. याकरिता कौशल राजाची अनुमती मिळवण्याची संघाला आवश्यकता नाही. म्हणजे सिद्धार्थांनी युद्ध नाकारलं तर त्याची शिक्षा कोणाला मिळायला लागली, त्यांच्या आई वडिलांना पण मिळायला लागली. कशी मिळायला लागली की त्यांच्याबरोबर कुणी संबंध ठेवणार नाही, त्यांना काय बहिष्कृत केलं जाईल, त्यांच्याबरोबर आपण कुठलाही व्यवहार करणार नाही असं एक. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या सगळ्या जमिनी जप्त करून त्या संघाच्या स्वाधीन केलं जाईल. म्हणजे जिथं राजा आहे, स्वतः शुद्धोधर राजा आहे, त्या राजाची जमीन पण जप्त करण्याची भाषा कोण करतोय, तर संघ करतोय. का, तर बहुमताच्या ताकदीवर. हे तुम्ही लक्षात घ्या आणि आजच्या परिस्थितीचा पण पुन्हा एकदा अभ्यास करा. कोलियांशी युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहण्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थाला जाणीव झाली. त्याला 3 पर्याय घ्यावे वाटले. एक तर सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे. त्याच्या सिद्धार्थासमोर किती पर्याय आहेत? 3 पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे की सैन्यात सामील व्हायचं. दुसरं देहांत म्हणजे स्वतःचं मरण स्वीकारायचं किंवा देश सोडायचा. आणि तिसरा आपल्या कुटुंबावरती बहिष्कार ओढून घ्यायचा आणि आपली जमीन त्यांच्या स्वाधीन करायची. हे 3 गोष्टी पैकी काय गोष्ट करायची हा मोठा प्रश्न सिद्धार्थाच्या समोर उभा राहिला. काय उभा राहिला सिद्धार्थाच्या समोर? की युद्धात सहभागी व्हायचं, नाहीतर स्वतःचं मरण स्वीकारायचं किंवा स्वतःला राज्याच्या बाहेर घेऊन जायचं स्वतःच, आणि नाही तर मग आई वडिलांची जमीन जप्तीला द्यायची आणि त्यांना बहिष्कृत जीवन जगायला भाग पाडायचं. तरी पुढे सिद्धार्थ काय करतात ते पहा. पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल त्याचा निर्धार कायम होता. म्हणजे मी सैन्यात जाणार नाही हे सिद्धार्थाला ठरवलेलंच होतं. तिसऱ्या पर्यायाविषयी त्याला
दुःख झालं, असह्य झालं की मी जे कारणासाठी लढतो आहे त्या कारणामुळं माझे आई वडील, माझा मुलगा, माझी बायको, माझं घरदार, माझं कुटुंब बहिष्कृत होईल किंवा त्यांची संपत्ती जप्त होईल, त्यांची जमीन जप्त होईल, त्यामुळे तो अस्वस्थ झाला. होतात ना, आपण आपल्या कुटुंबावरती काही संकट आलं किंवा आपल्या कुटुंबाला चिंता वाटली तर तसंच आहे. त्यानंतर सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाला, कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका. सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीत लोटून त्यांना दुःख देऊ नका. त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली शेती जमीन त्यांच्याकडून हिरावून घेऊ नका. त्यांची उपासमार करू नका. ते निरपराध आहे. मीच अपराधी आहे. मला एकट्याला माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या. मला देहांताची वा देहत्यागाची यापैकी तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या. मी ती स्वखुशीने स्वीकारेल. याविषयी कौशलाधिपतीकडे मुळीच याचना करणार नाही, याचे मी अभिवचन देतो. कौशलाधिपती काय आहे की शाक्यांचा मोठा राजा आहे. शाक्य स्वतः छोटं राज्य आहे, म्हणजे छोटं राज्य आहे, परंतु त्याच्यावरती राज्य करणारा आणखी कोण आहे तर कौशल देशाचा राजा आहे. तर मी कौशल देशाच्या राजाकडे जाणार नाही. पुढं आहे मार्ग 16वा, मार्ग सापडला. सेनापती म्हणाला, तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे, कारण जरी तू देहांताची शिक्षा किंवा देश त्यागाची शिक्षा भोगण्यास स्वेच्छेने तयार झाला तरी ही गोष्ट कौशलाधिपती समजणारच, आणि तो असा निष्कर्ष काढेल की ही शिक्षा संघानेच दिली आहे, त्यामुळे तो संघाला जाब विचारेल. म्हणजे सेनापतीला आपल्या छोट्या राज्याचा राज्य कोण चालवत होतं तर शुद्धोधन राजा चालवत होता. त्यांची भीती वाटत नाही सेनापतीला, परंतु त्यांच्यावरती जो राजा होता त्या राजाची मात्र त्यांना भीती वाटलेली आपल्याला इथे पाहायला भेटते. सिद्धार्थ गौतम म्हणाला, हीच जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवतो. मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देश त्याग समजावा. म्हणजे तुम्ही मला बळच पाठवू नका, मला बळच आपल्या देशातून बाहेर काढू नका. त्यांनी काय होईल, कौशलाधिपती म्हणजे मोठा जो राजा आहे त्यांचा तो तुमच्यावर नाराज होईल. हे नाराजी जर टाळायची असेल तर मी स्वतः काय करतो, देश सोडून जातो. म्हणजे तुम्हाला तो जो कोणी कौशलाधिपती आहे तो तुमच्यावरती नाराज होणार नाही. याला म्हणतात मध्यम मार्ग. म्हणजे कौशलचा राजा पण नाराज व्हायला नको आणि संघाचं काय म्हणतात त्याला शिक्षा करण्याचं पण ध्येय किंवा साध्य अंतिमतः साध्य झालं पाहिजे. तर ह्या दोन्ही मार्गाच्या मध्ये तिसरा मार्ग काढला परिव्राजकचा. सेनापती म्हणाला, मला वाटते हा एक चांगला मार्ग आहे. तथापि सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरवता येईल किंवा नाही याबद्दल त्याला अद्याप शंका होती. म्हणजे सेनापती आता इरेला पेटल्यासारखा झालाय. तो काय म्हणतोय की सिद्धार्थ खरंच स्वतः मनाने ग्रह त्याग करेल का. म्हणून सेनापतीने सिद्धार्थाला विचारले, तुझ्या आई वडिलांची आणि पत्नीची संमती घेण्यावाचून तुला परिव्राजक कसे होता येईल. म्हणजे घर सोडायचं असेल तर तुला तुझ्या आई वडिलांची परवानगी लागेल, तुला आणखी कोणाची परवानगी लागेल तर तुझ्या पत्नीची परवानगी लागेल. आपण त्यांची संमती मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करू असे सिद्धार्थाने सांगितलेले आणि त्याला अभिवचन सुद्धा दिले. त्यांची संमती मिळो ना मिळो मी हा देश सोडून जाण्यास तुम्हाला वचन देतो. म्हणजे आईची, वडिलांची, पत्नीची आणि पुत्राची यांच्या कुशलतेसाठी त्यांनी आणि युद्ध टाळण्यासाठी आणि आई वडिलांची, पत्नीची आणि मुलाच्या खुशालीसाठी त्यांनी देश सोडून जाण्याचा, स्वतःच्या सुखाचा त्याग करण्याचा अत्यंत नम्र मार्ग स्वीकारला. म्हणजे हे पण दुःखी व्हायला नको, हे पण दुःखी व्हायला नको, यांची पण जप्ती टळली पाहिजे आणि युद्धाच्या बाजूनी स्वतः उभं राहायची गरज नाही पडली पाहिजे. यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला. सिद्धार्थाने सुचवलेला मार्ग हाच बिकट समस्येतून सुटण्याचा मार्ग आहे असे संघाला वाटले आणि संघाने तो मान्य केला.
सभेचे कार्य संपल्यानंतर संघसभा विसर्जित होण्यापूर्वीच एक तरुण शाक्य जागेवर उठून उभा राहिला आणि म्हणाला, कृपा करून माझं म्हणणं ऐका, मला काही महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. बोलण्याची परवानगी मिळाल्यानंतर तो म्हणाला, सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळील, त्वरित देश त्याग करील याबद्दल शंका नाही. तथापि एकच प्रश्न आहे की ज्याच्यामुळे माझे समाधान होत नाही. आता ज्या अर्थी सिद्धार्थ तिथून लवकरच दृष्टीवान होणार आहे, त्या अर्थी कोलिया विरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्यास संघाचा विचार आहे काय? या प्रश्नाचा संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे. काही झालं तरी सिद्धार्थ गौतमाच्या देशत्यागाची माहिती कौशलाधिपतीला कळणारच आहे. जर कोलियांविरुद्ध शाक्यांनी इतक्यात युद्ध पुकारले तर कोलियांच्या युद्धामुळेच सिद्धार्थाने देश सोडला असं कौशलाधिपतीला कळेल, हे आपल्या दृष्टीनं चांगलं ठरणार नाही. म्हणजे कौशल राजाला हे शाक्य किती घाबरत होते किंवा कौशल राजाचं किती यांच्यावरती दबाव होतं हे आपल्याला कळतं आहे. म्हणजे सिद्धार्थाने जरी देश सोडला तरी सिद्धार्थाने आज देश सोडला आणि उद्यापासून युद्ध केलं तरी पण त्याचा अर्थ असा निघेल की सिद्धार्थाला याच्यात सहभागी व्हायचं नव्हतं, युद्धात सहभागी व्हायचं नव्हतं, म्हणून त्यांनी देश अगोदर सोडला हे मोठ्या राजाला कळेल. म्हणून मी पुन्हा सुचवतो की सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग आणि कोलियांशी प्रत्यक्ष युद्ध याच्यामध्ये काहीतरी काळ जाऊन द्यावा. म्हणजेच कौशलाधिपतीला या दोन घटनांचा संबंध जोडता येणार नाही आणि संघाने ही सूचना मान्य केली आणि सिद्धार्थाचं ग्रहत्याग आणि त्याचं पुढं होणारं युद्ध याच्यामध्ये मोठा गॅप ठेवण्याचा, मोठा कालावधी ठेवण्याचा संघाने निर्णय घेतला आणि त्यामुळे मात्र भयानक आपत्तीतून, म्हणजे युद्धाच्या भयानक आपत्तीतून आत्ता तरी आपली सुटका झाली असे युद्ध नाकारणाऱ्यांना वाटलं. परंतु हे युद्ध कुठल्या बळावरती नाकारले गेलं सध्याला तरी, तर सिद्धार्थाच्या देशत्यागावर टाळलं गेलं, हे आपण लक्षात घ्यायचं. आणि सत्तावीस मिनिटाचं वाचन झालेलं आहे, आज इथंच थांबतो. एकंदरीत सगळे शांत बसलेले आहेत. माझं म्हणणं, मी फक्त वाचनाचंच काम केलं आहे, त्याच्यामध्ये मी काही माझं प्रवचनात्मक काहीच बोललेलं नाही आहे. परंतु ही खूप मोठी गोष्ट आजही आपल्या सगळ्या देशांना, सगळ्या जगाला, सगळ्या माणसांना, एकत्र राहणाऱ्या कुटुंबांना, दोन माणसं एकत्र राहताना येणाऱ्या संवादात्मक गोष्टींना ह्या सगळ्या गोष्टी लागू पडतात. जे सिद्धार्थ गौतमाच्या आयुष्यामध्ये घडलेले आहेत त्या जरी त्या प्रमाणात तेवढी मोठ्या संकटांना जरी आपण काय म्हणतो त्याला सामोरं जात नसलो तरी आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात प्रत्येक वेळेस अशा प्रकारच्या द्वंद्वाला नेहमीच सामोरं जातो. तर अशा प्रसंगी मध्यम मार्ग कसा काढता येईल, कुठलाही अतार्किक निर्णय घेण्याऐवजी, म्हणजे तर्कात न बसणारा निर्णय घेण्याऐवजी थोडा वेळ शांत बसलं पाहिजे. म्हणूनच आपल्याला सामाजिकदृष्ट्या कोणी सांगतं की ज्यावेळेस तुम्हाला राग येतो तुम्ही त्यावेळेस 10 ते 1 असे उलटे पाडे म्हणा, म्हणजे तुम्ही तुमच्या रागावरती नियंत्रण मिळवू शकाल. तुम्हाला जर एखादी गोष्ट करण्यापूर्वी राग येत असेल, एखादी गोष्टीचा जर तुम्हाला संताप होत असेल, एखाद्या गोष्टीचा जर वेदना होत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कालावधी जाऊन द्यावात. त्या कठीण प्रसंगात शांत राहण्याचं कर्तव्य कार्य सिद्धार्थांनी केलेलं पाहायला मिळतं. सिद्धार्थाने आपल्या युद्ध न करण्याच्या घोषणेवरती, युद्ध न करण्याच्या आपल्या निर्णयावरती ठाम इतके राहिले की त्यांनी आई वडिलांचं सुख, म्हणजे त्यांची जमीन आणि बाकीच्या गोष्टी ह्या शाबूत राहाव्यात आणि युद्ध झालं तरी युद्धात मी नसेल असं अर्थाने त्यांनी मध्यम मार्ग निवडून आपला स्वतःच्या मर्जीनं मी देश सोडत आहे असा निर्णय घेतला आणि हाच निर्णय आपल्या समस्त मानवजातीच्या उद्धारासाठी कारणीभूत ठरला असं मी म्हणेल. इथे तथागत गौतम बुद्धांना आणखीन एकदा अभिवादन करतो, सम्राट अशोकांना अभिवादन करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि तायडे परिवाराचे आभार मानतो की त्यांनी इथे धम्मवर्ग चालू करून, वर्षावात चालू करून मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. त्याचबरोबर तुम्ही सगळेजण उपस्थित राहिलात. माझं म्हणणं टाचणी पडली तरी आवाज ऐकू येईल एवढ्या शांततेने ऐकून घेतलं याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. येथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. थँक्यू. आजच्या पुरते येथेच थांबतो.
नमो बुद्धाय.